हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट डिस्कस करायचे आहेत. आता ही काय भानगड आहे, ही भानगड काय आहे, त्यामागे एक स्टोरी आहे. ती स्टोरी मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आता कसं काय झालं माहितीये का, हेनरी फ्योलने जसे 14 प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत म्हणजे डेव्हलप केलेले आहेत, ठीक आहे. तर एफ.डब्ल्यू. टेलर यांनी सुद्धा काही प्रिन्सिपल्स डेव्हलप केलेले आहेत. आता मॅटर कुठं आला म्हणजे मॅटर काय झालं, जे हेनरी फ्योल यांचे प्रिन्सिपल्स किती आहेत? 14 आहेत. बट एफ.डब्ल्यू. टेलर यांनी किती प्रिन्सिपल्स सांगले? 6. त्यांनी जास्त सांगितले, मी का कमी सांगू म्हणून त्यांनी प्रिन्सिपल ऐवजी बाकी काही टेक्निक्स सांगितले. प्रिन्सिपल प्लस टेक्निक्स सांगितलेले आहेत. कोण? एफ.डब्ल्यू. टेलर यांनी. म्हणून त्यांचे सुद्धा हेनरी फ्योल बरोबरच झालेले आहेत. जेवढं त्यांचे आहेत तेवढं ह्यांचे आहेत. ओके, आय होप तुम्हाला स्टोरी समजली असेल. आता जास्त काही नाही बोलत त्यावरती, म्हणजे आपल्याला एकंदरीत एफ.डब्ल्यू. टेलर यांच्या प्रिन्सिपल्सचा आणि टेक्निक्सचा अभ्यास करायचा आहे. बघा, आता काही टेक्निक्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि टेक्निक्स तर अतिशय सोप्या आहेत. फक्त समजून घ्या आणि पेशन्स ठेवा. अतिशय सोपे टेक्निक्स आहेत. नीट लक्ष द्या. काय सांगितलेलं आहे? पहिली टेक्निक काय आहे? वर्क स्टडी. वर्क स्टडी म्हणजेच काय? कार्य अभ्यास. कार्य अभ्यास म्हणजेच काय? दिवसभरामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी कशा करायच्यात, किती प्रमाणात करायचंय, किती वेळेत करायचं, काय करायचं काय नाही, या सगळ्यांचा प्रॉपर अभ्यास म्हणजेच कार्य अभ्यास होय. कोणत्या गोष्टीला किती टाइम द्यायचं, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे कार्य अभ्यास. बघा, या ठिकाणी तेच सांगितलं. बिफोर assigning the worker to the available workforce, proper work study should be done by management. म्हणजेच उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी, काम सोपवण्याआधी, कामाची नियुक्ती करून देण्याआधी मॅनेजमेंटने त्या कामाचा योग्य अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रॉपर वर्क स्टडी करणं गरजेचं आहे. मी जे काम आपल्या एम्प्लॉईजला सांगायलो ते काम खरंच 2 तासाचं आहे का, किंवा मी ज्या एम्प्लॉईजला काम सांगायलो त्या एम्प्लॉईची कपॅसिटी ते काम करण्याची आहे का नाही, ते काम किती वेळेत कंप्लीट झालं पाहिजे, कोणती पद्धत वापरल्यामुळं कॉस्ट कमी येईल आणि प्रॉफिट जास्त होईल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजेच वर्क स्टडी होय. नीट लक्षात घ्या, खूप सोपं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं? वर्क स्टडी कन्सिस्ट ऑफ अन ऑर्गनाइज्ड सिस्टमॅटिक क्रिटिकल असेसमेंट ऑफ द व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ फंक्शन. म्हणजेच कार्य अभ्यासामध्ये विशिष्ट क्रिया किंवा कृतीमध्ये किंवा कार्यामध्ये कार्य यांचा संघटित सिस्टमॅटिक क्रिटिकल असेसमेंट असणं गरजेचं आहे. यांचा समावेश, यांच्या मोजमापाचा समावेश वर्क स्टडी मध्ये होतो. आता नीट समजून घ्या. कार्य अभ्यासामध्ये विशिष्ट क्रिया किंवा कार्य यांचा म्हणजेच जे काही काम आपल्या व्यवसायामध्ये होते ते ऑर्गनाइज्ड आहे का, संघटित आहे का, मशीन्स प्रॉपर ठिकाणी आहेत का, चांगल्या पद्धतीने काम करतायत का, आज प्रॉपर सगळे एम्प्लॉईज आपल्या बिझनेस मध्ये हजर आहेत का, म्हणजेच ऑर्गनाइज सिस्टमॅटिक पद्धतशीर काम व्हायला का आपल्या बिझनेस मध्ये, क्रिटिकल असेसमेंट बारीकीने लक्ष ठेवून काम करून घ्यायलोत का आपण, या सगळ्यांचा समावेश वर्क स्टडी मध्ये होतो. कशामध्ये होतो? वर्क स्टडी मध्ये होतो. समजलं? क्लिअर आहे? पुढे, वर्क स्टडी इज बेस्ड ऑन द टेक्निक्स such as टाइम स्टडी, मोशन स्टडी, मेथड स्टडी आणि फॅटिग स्टडी. म्हणजेच वर्क स्टडी म्हणजे थोडक्यात या बाकीच्या सगळ्या स्टडी म्हणजेच वर्क स्टडी होय. या सगळ्यांची स्टडी केली ऑटोमॅटिकली वर्क स्टडी होत असते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आपण खरंच होते का हे बघण्यासाठी खालचे सुद्धा काही त्यांचे सब पॉइंट्स दिलेले आहेत ते सुद्धा बघू. पहिली जी स्टडी आहे वर्क स्टडीचा पहिला पॉइंट जो आहे टाइम स्टडी आहे. परत एकदा नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला 4 मार्क्स साठी विचारलं जातं की तुम्हाला सायंटिफिक मॅनेजमेंटचे कोणती 4 पॉइंट्स एक्सप्लेन करा म्हटलं,
टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटचे कोणते 4 पॉइंट्स जर एक्सप्लेन करा म्हटलं तर हा अख्खा तुमचा 1 पॉइंट होतो. समजायलंय? हा अख्खा 1 पॉइंट होतो. हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा असं होत नाही. हा एक. त्याच्यानंतर येतं तुमचं स्टँडर्डायझेशन टूल्स अँड इक्विपमेंट्स, हे सेकंड पॉइंट. असे वेगवेगळे पॉइंट्स ते वेळ आल्यावर बरोबर सांगता. आता जास्त मध्ये खोलवर नको जाऊ. ठीक आहे. बेसिकली या ठिकाणी काय होतंय, वर्क स्टडी आहे. वर्क स्टडीचे सब पॉइंट्स आहेत. कोणते कोणते? टाइम स्टडी, मेथड स्टडी, मोशन स्टडी, फटिग स्टडी. कोणते कोणते वर्क स्टडीचे सब पॉइंट्स आहेत? TMMF म्हणजे FMT. ओके. कोणते कोणते आहेत? टाइम स्टडी, मेथड स्टडी, मोशन स्टडी आणि फटिग स्टडी. प्रकार आहेत. प्रकार 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 सब पॉइंट्स आहेत. ओके. फर्स्ट वन इज टाइम स्टडी. चेक करा. It is the technique of observing and recording the time taken by an employee to complete a given task. एखादा एम्प्लॉई दिलेलं काम किती वेळेत पूर्ण करतोय हे ऑब्झर्व करणं आणि रेकॉर्ड करणं म्हणजेच टाइम स्टडी होय. सपोज मी एका एम्प्लॉईला दिवसभरामध्ये 100 युनिट्स 100 म्हणजे सॉरी कसं पॉसिबल असेल 10 युनिट्सचं प्रोडक्शन करायला सांगितलं. ठीक आहे. माझ्या एम्प्लॉईला मी 10 युनिट्सचं प्रोडक्शन करायला सांगितलं. जे मी हे त्याला टास्क दिलं, टार्गेट दिलं, हे टार्गेट माझा एम्प्लॉई किती वेळेत कंप्लीट करतोय हे ऑब्झर्व करणं आणि रेकॉर्ड करून ठेवणं म्हणजे टाइम स्टडी होय. इथपर्यंत समजलं? पुढे विथ द हेल्प ऑफ टाइम स्टडी, टाइम स्टडीच्या मदतीने the precise time required for each element of work is determined. नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस मी माझ्या एम्प्लॉईला एखादा टास्क देते कंप्लीट करण्यासाठी तर माझा एम्प्लॉई ते टास्क किती वेळेत कंप्लीट केला या ज्यावेळेस मी ऑब्झर्वेशन करते, रेकॉर्ड करते, त्यावेळेस मला समजतं की ऍक्च्युअल मध्ये हे काम करायला दिवसभरामध्ये 10 युनिट्स प्रोडक्शन घ्यायला खरंच किती वेळ लागतो. ऍक्युरेट टाइम म्हणजेच प्रत्येक कामाच्या घटकाला लागणारा अचूक वेळ ठरविण्यात मला मदत होते. कशामुळे? टाइम स्टडीमुळे. एक्झाम्पल घेते म्हणजे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगते. फक्त बेसिक वरवर समजायला का हे महत्वाचं आहे. ओके. It is the technique used for fixing the standard time required to do a particular task under given the condition. दिलेल्या परिस्थितीमध्ये एखादं टास्क जर कंप्लीट करायचं आहे एम्प्लॉईला तर ते टास्क कंप्लीट करण्यासाठी एक्झॅक्टली किती वेळ लागतो ते स्टँडर्ड टाइम त्यांना सांगितलं जातं, ठरवलं जातं. ओके. Then it is useful to measure the efficiency of an employee. एम्प्लॉईची एफिशियन्सी मेजर करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या कशासाठी बघा आणि कामाच्या मूल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. मूल्यांवर म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा टाइम स्टडीचा उपयोग होत असतो. आता भाई आपलं एक्झाम्पल, जास्त डोकं खायची गरज नाही. एक्झॅक्टली टाइम स्टडी काय राहतं मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, मी म्हंटल तुम्हाला एक चॅप्टर कंप्लीट करायला टोटल तुम्हाला 20 मिनिट्स लागतात. आता प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे. तो चॅप्टर आपल्याला कंप्लीट फक्त वाचून घ्यायला म्हणजे एकदम रिवाइज करायला फक्त 20 मिनिट्स लागतात असं माझं म्हणणं आहे. आता आपल्याला हे टाइम समजलं, बट हे टाइम समजल्यानंतर आपल्याला ते चॅप्टर 20 मिनिटातच कसं कंप्लीट करायचं म्हणजेच का ते काम एवढ्या वेळेमध्येच कंप्लीट झालं पाहिजे हे आपल्याला कधी समजतं? कसं समजतं की पर्टिक्युलर एक चॅप्टर कंप्लीट करायला 20 मिनिट्सच लागतात? ते कधी समजतं? ज्यावेळेस आपला मॅनेजर आपल्या बिझनेस मधले एम्प्लॉईज कधी कामाला येतात, कसं काम करतात, ते काम करण्यासाठी किती वेळ घेतात, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व आणि रेकॉर्ड करतो, नोट डाऊन करून ठेवतो. नीट लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. परत एकदा सांगते, मॅनेजर ज्यावेळेस आपले एम्प्लॉईज काम करायलेत त्यांच्यावरती ते काम करते वेळी ऑब्झर्वेशन करतो आणि टाइम रेकॉर्ड करत असतो. ठीक आहे. डे 1 आहे, तुम्ही काम करतायत, मी ऑब्झर्वेशन करायले आणि तुम्ही ते काम किती वेळात कंप्लीट केला तर रेकॉर्ड करून ठेवायले.
डे 2 आहे, डे 3 आहे, डे 4 आहे, डे 5 आहे, असं 10 दिवस असं चालू राहिलं आपलं रुटीन. मग मॅनेजरला मला 11व्या दिवशी समजलं की आपल्याला हे काम करायला फक्त आणि फक्त 20च मिनिटं लागतात. कधी समजलं? मी ऑब्झर्वेशन आणि रेकॉर्ड केलं. आज हे काम सेम टू सेम टास्क, आज हे टास्क एवढ्या वेळात कंप्लीट झालं. दुसऱ्या दिवशी परत ऑब्झर्व करणार, रेकॉर्ड करणार, तिसऱ्या दिवशीच करणार, असंच 10 दिवस सलग करत राहिले. पण 11व्या दिवशी मला स्टँडर्ड टाइम मिळाला, पर्टिक्युलर टिपिकल टाइम मिळाला की बाबा एम्प्लॉईजला आता हे काम करायला फक्त आणि फक्त एवढेच मिनिटं लागतात. आता एक चॅप्टर कंप्लीट करायला 20 मिनिट्स लागतात. हे मला कधी समजलं? ज्यावेळेस मी ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्डिंग करत राहिले. समजलं? त्यामुळे काय झालं? या सगळ्यामुळे काय झालं तर मला समजतं माझं कोणतं स्टुडंट इफेक्टिव्ह वर्क करत आहे. सपोज एक स्टुडंट आहे, ते चॅप्टर करायला 30 मिनिटं घेतं, एक स्टुडंट 40 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं असं घेत असतील. मग मला पर्टिक्युलर टाइम समजल्यानंतर, स्टँडर्ड टाइम समजल्यानंतर लक्षात आलं की माझं एकच स्टुडंट इफेक्टिव्हली वर्क करतंय, एफिशियन्सी पणे म्हणजे एफिशियंट वर्क करतंय, इफेक्टिव्हली वर्क करतंय. समजायले? मग मला समजतं की बाकीच्या तिन्हीला सुद्धा 20 मिनिट्स मध्येच ते चॅप्टर करायला लावायची जबाबदारी माझी असते. आता हे सगळे टाइम वेस्ट करतात, ह्यांना 10 मिनिट्स टाइम वेस्ट, 20 मिनिट्स टाइम वेस्ट, 5 मिनिट्स टाइम वेस्ट केलं. हे जे टाइम वेस्ट करताय यांच्यावरती मला ऑब्झर्वेशन करायला मदत होत असते, यांच्यावरती कंट्रोल करायला मदत होत असते. खूप सोपं आहे. समजलं असेल आता तुम्हाला? नीट लक्षात घ्या. परत एकदा स्टोरी समजून सांगते. मला समजलं, मी ऑब्झर्वेशन केलं, रेकॉर्डिंग करून ठेवलं की बाबा एक चॅप्टर कोणताही स्टुडंट असतो, ऍव्हरेज स्टुडंट असू दे, एक ब्रिलियंट स्टुडंट असू दे, त्याला ते चॅप्टर 20 मिनिटांमध्ये जमतानी करावं लागतंच. हे ऍव्हरेज टाइम मला 20 मिनिट्स मिळालं. ठीक आहे, 20 मिनिट्स समजलं तर मी प्रत्येक स्टुडंटकडे बघणार. आता मला पर्टिक्युलर मला समजलं की ते काम मला 20, कोणतेही स्टुडंट राहू दे, माझं 20 मिनिटांमध्येच करू शकते. 20 मिनिटाच्या जास्त काम करायचं म्हणजे ते काही कामच नाही. 20 मिनिटापेक्षा जास्त त्या ठिकाणी काही नाहीच आहे. असं समजल्यानंतर मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला ऑब्झर्व केलं, पण त्यातला एकच स्टुडंट इफेक्टिव्हली वर्क करत होता. हे कधी समजलं? ज्यावेळेस मी टाइम स्टडी केले त्यावेळेस समजलं. 20 मिनिटच हे माझं स्टँडर्ड टाइम आहे, त्यानुसारच बाकी स्टुडंटला सुद्धा काम करायला लावणार, ते चॅप्टर पार्ट किंवा रिवाइज करायला लावणार. ओके, परत एकदा 100 टाइम्स ऑफ व्हेरिफिकेशन. टाइम स्टडी उगा साधं सोपं आज बघितलं उद्या असं नाहीये. टाइम स्टडी म्हणजेच 100 वेळेस पडताळणी करून पाहिल्यानंतर, 100 टाइप्स ऑफ व्हेरिफिकेशन, 100 टाइम्स ऑफ व्हेरिफिकेशन केल्यानंतर, 100 वेळेस पडताळणी केल्यानंतर वी गॉट ऍव्हरेज टाइम. आपल्याला ऍव्हरेज टाइम मिळतं. ऍव्हरेज टाइम म्हणजेच काय? सपोज फॉर पॅकिंग ऑफ वन प्रोडक्ट किंवा अ प्रोडक्ट, हाऊ मेनी टाइम कंझ्युम? एका वस्तूच्या संवेष्टनाला, एका वस्तूची पॅकेजिंग करायला आपल्याला किती वेळ लागतो हे आपल्याला 100 वेळेस व्हेरिफिकेशन केल्यानंतर समजतं. काय समजलं तर मिनिमम 10 मिनिट्स फॉर पॅकेजिंग अ प्रोडक्ट, पॅकिंग अ प्रोडक्ट. कधी समजलं? ज्या वेळेस मी 100 टाइम्स ऑफ व्हेरिफिकेशन केलं त्यावेळेस मला ऍव्हरेज टाइम मिळालं. ऍव्हरेज टाइम म्हणजेच काय? एका वस्तूची पॅकेजिंग करण्यासाठी किती वेळ लागतो तर फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागतात हे मला समजलं. आणि माझ्या एम्प्लॉईज कडनं मी आता पर्टिक्युलर एक वस्तूच्या पॅकिंग साठी 10 मिनिटच वेळ देणार. जर ते 1 मिनिट सुद्धा जास्त खात असतील तर मला चटकन लक्षात येतो की ते त्या ठिकाणी वेळ वाया घातलेले आहेत. हे आहे आपलं टाइम स्टडी. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप डीप मध्ये समजून सांगितलंय. ओके, आणि खूप सोपं पण आहे, काहीच काळजी करायची गरज नाही. ओके, चला नेक्स्ट वन इज मेथड स्टडी. जसं टाइम स्टडी आहे तसंच मेथड स्टडी आहे. म्हणजेच की कोणती पण गोष्ट सुद्धा, टाइम स्टडी, मेथड स्टडी, मोशन स्टडी, फटिग स्टडी, या सगळ्या स्टडी
चा स्टँडर्ड जो काही मेथड असू दे, स्टँडर्ड टाइम असू दे, स्टँडर्ड मोशन असू दे, ब्रेक असू दे, किंवा कधी काय कोणती गोष्टी स्किप करायच्यात, हे सगळं कधी समजतं? ज्या वेळेस आपला मॅनेजर सायंटिफिक पद्धतीने काम करेल, सायंटिफिक मॅनेजमेंट करेल. सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणजेच काय? योग्य पद्धतीने प्रत्येक गोष्टी 100 वेळेस करून पाहिल्यानंतर मॅनेजरला लक्षात येते की बाबा एका एम्प्लॉईला हे एवढं काम करायला एवढा वेळ लागतो, त्याला ब्रेक आता द्यावा लागतो, त्याचं हे अननेसेसरी मुवमेंट आहे ते स्किप करावं लागतं. म्हणजेच या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. मेथड स्टडी तर सेम आहे. बघा कसं सेम आहे. देर आर ऑलवेज व्हेरियस मेथड ऑफ कम्प्लिटिंग द टास्क. एखादं काम पूर्ण करायचं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, हे आपल्याला माहिती आहे. एकाच पद्धतीने काम कम्प्लीट होत असं नाही, ते काम कम्प्लीट करण्यासाठी विशिष्ट पद्धती असतात. जसं की मी म्हणलं तुमचा संडेला पेपर आहे. संडेला पेपर आहे म्हटल्यानंतर सांगितलं की एवढे एवढे चॅप्टर आहेत, तुमचं संडेला पेपर आहे. संडेला पेपर आहे म्हटल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता संडेला पेपर आहे म्हटल्यानंतर थोडीशी गडबड असते अभ्यासाची. कुणाला सकाळी उठून वाचल्यानंतर लक्षात राहतं, वेगळी पद्धत झाली. कुणाला दुपारी जेवण करून बसल्यानंतर केलेला अभ्यास लक्षात राहतं, वेगळी पद्धत झाली. कुणाला रात्री अभ्यास करायची सवय असती, ती वेगळी पद्धत झाली अभ्यासाची. म्हणजेच काय, एखादं काम कम्प्लीट करण्याचे डिफरंट मेथड्स असू शकतात, माहिती आपल्याला. ओके. For best quality and cost effectiveness, identifying the best method of doing a particular job is very important but challenging task for a manager. आता काय म्हटलेलं आहे, चांगली गुणवत्ता टिकविणे म्हणजे बेस्ट परफॉर्मन्स, चांगली गुणवत्ता टिकवणे आणि खर्च मर्यादित ठेवण्यासाठी एक चांगली पद्धत शोधून काढणे तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मॅनेजरसाठी चॅलेंजिंग पार्ट सुद्धा आहे. आता याचं मीनिंग काय होतं, आपल्याला अशी मेथड शोधायची आहे, त्या मेथड मध्ये क्वालिटी आपल्या प्रोडक्टची बेस्ट असली पाहिजे, बट कॉस्ट जे असतो तो कमी असला पाहिजे. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट बेस्ट बट कॉस्ट मिनिमम कॉस्ट असलं पाहिजे. अशी मेथड आपल्याला चूज करायची आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. बट ज्यावेळेस मॅनेजर ते मेथड बघत असतो, त्या मेथडचा शोध लावत असतो, त्यावेळेस त्याला खूप सारे चॅलेंजेसला फेस करावं लागतं, खूप सारे चॅलेंज त्याच्या पुढे येत असतात. आता काय कसं ते मी तुम्हाला एक्झाम्पल द्वारे एक्सप्लेन करते, डोंट वरी अबाउट दॅट. ओके. बघा, इट हेल्प्स इन रिड्यूसिंग द वेस्टेज ऑफ टाइम, रॉ मटेरियल and in improving the utility of all resources as per predefined objectives. आता एवढ्याचं मीनिंग काय सांगितलेलं आहे, वेळेची बचत आणि कच्चा मालाचा अपव्यय, वेळेची बचत आणि रॉ मटेरियल्सचा अपव्यय, कच्च्या मालाचा अपव्यय करणे, तसेच पूर्वनिर्धारित उद्दिष्टानुसार सर्व संसाधनांची उपयुक्तता वाढविण्यास आपल्याला मेथड स्टडी मदत करत असते. स्लोली जाऊ. वेस्टेज ऑफ टाइम. टाइम स्टडी मध्ये एखादं काम कंप्लीट करायला आपल्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला फक्त 10 मिनिट्स लागतात, हे आपल्याला समजलं. आपला एम्प्लॉई 5 मिनिटं जरी जास्त घेतला किंवा 1 सेकंद जरी जास्त घेतला तर आपल्याला लगेच समजतं की एम्प्लॉईज कुठे ना कुठे काम करत नाही, कामचुकारपणा करतोय किंवा टाळाटाळ करतोय किंवा वेळ वाया घालवतोय. म्हणून आपल्याला एक पर्टिक्युलर स्टँडर्ड टाइम समजल्यामुळं कोणता कर्मचारी किती वेळ काय काम करतो हे आपल्याला लगेच समजतं, म्हणजे आपण त्याला कामचुकारपणा करू देतच नाही. त्याच पद्धतीने मेथड स्टडीचा सुद्धा या ठिकाणी तसंच आहे. म्हणजेच एक तर वेस्टेज ऑफ टाइम होत नाही, जर कोणता एम्प्लॉई टाइम वेस्ट करत असेल तर ते लगेच लक्षात येतं. आणि त्याचबरोबर जे रॉ मटेरियल्स आहेत त्या रॉ मटेरियल्सचा अपव्यय सुद्धा कमी होतो. म्हणजे ऑप्टिमम यूज ऑफ रॉ मटेरियल्स, पाहिजे तेवढाच रॉ मटेरियल्सचा उपयोग या ठिकाणी होत असतो. ओके. आणि त्याचबरोबर
पूर्वनिर्धारित उद्दिष्टे प्रीडिफाईन्ड किंवा प्रीडिटरमाइंड जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात ठरवल्याप्रमाणे अगोदर ज्या पद्धतीने आपण ठरवतो त्या पद्धतीने सर्व संसाधनांची उपयुक्तता म्हणजेच सगळेच काम करायला पाहिजे. ठीक आहे, जे आपले संसाधन आहेत आपले जे काही रिसोर्सेस आहेत, 2 रिसोर्सेस, त्या दोन्ही रिसोर्सेसचा उपयोग आपण आपल्या बिझनेस मध्ये करून घेतो. कशामुळे? मेथड स्टडीचा अभ्यास झाल्यामुळे. पुढे चेक करा. इट इज हेल्पफुल इन डिटर्मिनिंग द मेथड्स फॉर हँडलिंग द रॉ मटेरियल्स, ट्रान्सपोर्टेशन, इन्स्पेक्शन स्टोरेज. काय म्हटलेलं आहे आता? कच्च्या मालाची हाताळणी, हँडलिंग द रॉ मटेरियल्स, वाहतूक, तपासणी, साठवण इत्यादी कामांची योग्य पद्धत ठरविण्यासाठी ही जी सगळी काही कामे आहेत, ही सगळी कामे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मेथड स्टडी आपल्याला मदत करत असते. आता बघा, याचा मीनिंग मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगते. बघा, समजलं तर ठीक, दुसरं एक्झाम्पल लगेच रेडी आहे आपल्याकडे. डोंट वरी अबाउट दॅट. सपोज आता लक्षात घ्या, आपण वेफर्स तयार करतो. आपली वेफर्स तयार करण्याची कंपनी आहे. स्टार्टिंगला आपल्या बिझनेसच्या सुरुवातीला जे काही एम्प्लॉईज असतात, पोटॅटोज, आता वेफर्स म्हणलं की पोटॅटोज लागतात, नेसेसरी प्रोडक्ट आहे, ते गरजेचं आहे. तर पोटॅटोज जे आपल्या बिझनेस मध्ये येत होते, ते पोटॅटोज अशा पद्धतीने पर्टिक्युलर एम्प्लॉई स्वतःच्या हाताने एक 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 पोटॅटो धुवून पुढे सरकवत होता. म्हणजेच पुढे त्याचं मॅन्युफॅक्चरिंगला देत होता. म्हणजेच प्रत्येक पोटॅटो हाताने, बटाटे जे असतात हाताने धुवून, म्हणजेच वर्कर्स त्या ठिकाणी हाताने धुवून साफ करून मग पुढे मॅन्युफॅक्चरिंग साठी देत होते. तर असं हे बरेच वर्ष चालू राहिलं. पण माझ्या लक्षात आलं की बाबा, यामुळे कदाचित टाइम वेस्ट तर होत नाहीये, ही चुकीची पद्धत तर नाहीये. मी माझ्या एम्प्लॉईजला बसून पोटॅटो धुवून ते पोटॅटो पुढे पाठवायला सांगते, हे चुकीचं तर नाही आहे, हे माझ्या लक्षात आलं. मग असं समजलं की मी काय करणार, त्या वर्कर्सला तेवढं टाइम देऊन, सॅलरी देऊन, त्यापेक्षा मी काय करणार, त्या ठिकाणी आणणार असे मशीन्स आणून मशीनचं सेटअप करणार. मग जे काम वर्कर त्यांच्या हाताने करत होते, ते काम डायरेक्टली मशीनवर जाणार. मशीन मध्येच टाकणार सगळे रॉ मटेरियल्स, धुवून साली सहित साल काढून सुद्धा स्वच्छ धुवून मला त्या ठिकाणी मिळतील. मग या ठिकाणी काय व्हायलंय, ज्यावेळेस माझे एम्प्लॉईज प्रॉपर पद्धतीने बसून पोटॅटोज धुवत होते, तर एकतर ते टाइम कन्झ्युमिंग वर्क आहे. टाइम किती खाते, पर्टिक्युलर कर्मचारी बसणार, एक 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 आलू धुणार, पुढे पाठवणार, टाइम किती वेस्ट व्हायलाय. मला मॅन्युफॅक्चरिंग साठी वेळ होत आहे, परत त्या वर्कर्सची सॅलरी किती झंझट आहे. म्हणून मी काय केलं, ती मेथड जी आहे स्किप केले. त्या ठिकाणी मी आणलं मशीन्स असल्यामुळं बल्क क्वांटिटी मध्ये एकाच वेळी खूप सारे पोटॅटोज धुवू लागले, साली काढू लागले आणि पुढच्या मशीनवर पाठवू लागले. त्यामुळे काय होऊ लागलं, एफिशियन्सी वाढली. कुणाची? वर्कर्सची नाही, बिझनेसची एफिशियन्सी वाढली. कारण वर्कर्स तर मी स्किप केले, त्यांची सॅलरी, त्यांचं टाइम खूप जास्त लागेल, मी ते सगळ्या गोष्टी स्किप केल्या. त्या ठिकाणी सेटअप केलं मशीन्सचा वगैरे. फायदा कुणाला होणार आहे? माझ्या बिझनेसला होणार आहे. लक्षात घ्या. तर आता या ठिकाणी काय होतंय, जी मेथड मी आधी वापरायची त्याच्यामध्ये टाइम खूप जास्त लागायचं आणि सॅलरी सुद्धा वर्कर्सला मला खूप जास्त द्यावी लागायची. ही जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत आहे. मग मला असं लक्षात आलं की मी दुसऱ्या मेथडने सुद्धा हे काम कंप्लीट करू शकते. तर मी नंतर नेक्स्ट मेथड कोणती वापरली, तर डायरेक्टली मशीनचं सेटअप केलं. ते सगळं जे पोटॅटो होते ते मशीनद्वारे क्लीन करून पुढे पाठवू लागले. ओके, आता मला नीट एक गोष्ट लक्षात घ्या, अचानक सगळ्या गोष्टी झाल्या असं समजलं असं नाही. साइड बाय साइड वर्कर्सला सुद्धा कामावर ठेवलं होतं आणि साइडला मशीनचं सुद्धा सेटअप केलं होतं. दोन्ही टाइम मी त्यांना काम करायला लावलं. मशीन इकडे चालू केलं, मशीन काम करते आणि वर्कर्स सुद्धा काम करतात. तर मी काय केलं, वर्कर्स 1 टन आलू धुवायला किती वेळ घेतात त्या गोष्टी नोंद केल्या आणि
मशीन वरती 1 टन आलू धुवायला किती वेळ लागतो ती गोष्ट रेकॉर्ड केली, नोंद केलं, रेकॉर्ड केलं, एकच आहे बरं का. ठीक आहे, दोन्ही गोष्टी रेकॉर्ड केल्या. मग मला समजलं की बाबा आपले वर्कर्स फार स्लो काम करतायत, म्हणून हे जे मशीनचं सेटअप केलं मी असंच पुढे चालू ठेवणार, कारण या ठिकाणी वेळेची बचत होत आहे, म्हणजेच मला मॅन्युफॅक्चरिंगला लेट होत नाही. कधीही लक्षात ठेवा, कोणती पण पद्धत असू दे, एखादं काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. एक पद्धत आता वापरली, लगेच दुसरी वापरून पहिली स्किप केली असं जमत नाही. मी ऍट अ टाइम दोन्ही गोष्टी सांगल्या की इकडे वर्कर्स काम चालू होतं, इकडे मशीन वरती आलू, दोन्ही एकाच टाइमला चालू होते. मी फक्त रेकॉर्ड करत गेले. काय करत गेले? मी फक्त रेकॉर्ड करत गेले की वर्कर्स किती वेळेत काम करतात, मशीन किती काम करायली. मग नंतर मी डिसाइड केलं की मला कोणती मेथड आपल्या बिझनेस मध्ये ठेवायची आहे. तर मला समजलं की ही मेथड माझ्या बिझनेस मध्ये एकदम परफेक्ट आहे. जी फर्स्ट वन मेथड होती ती मी करणार स्किप, त्यामुळे माझ्या बिझनेसला फायदा होणार. समजलं का? अतिशय सोपं आहे. आणखीन एक एक्झाम्पल सांगते. आता हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल, गॅरंटी आहे. बघा काय म्हटलेलं आहे, आपलं एक असाच एक सर्वसाधारण मुलगा होता. तर क्रेविंग्स असतात यार, खाणार मुलींनाच असतात असं नाही, मुलांना पण त्यांचे क्रेविंग्स असतात. तर त्याला असंच एकदा पोहे खावेसे वाटलं. एक तर त्याला पोहे बनवता येत नाही आणि त्याचं काही बाहेर खाण्याची इच्छा होत नाही. मग त्याने काय डिसाइड केलं की आपण युट्यूब आहे आपल्याला, युट्यूब वरती मी सर्च करणार हाऊ टू मेक पोहा. घरीच युट्यूब वरती बघून आपण पोहे बनवू याची अशी त्याला आयडिया आली. ठीक आहे, मग युट्यूब वरती गेला, हाऊ टू मेक पोहा टाइप केला, पोहा रेसिपी टाइप केला. मग त्याला खूप साऱ्या रेसिपीज त्या ठिकाणी मिळाल्या. तर तो एक रेसिपी पकडला, एकाची रेसिपी पकडला आणि त्या ठिकाणी ती रेसिपी 7 मिनिटाची होती. त्या रेसिपी त्यांनी 25 स्टेप्स मध्ये सांगितली. ती रेसिपी किती? 25 स्टेप्स मध्ये सांगितली. म्हणजे जर तुम्हाला पोहा बनवायचा असेल तर या 25 स्टेप्स फॉलो कराव्या लागतात, तर तुमचा पोहा चांगला बनेल असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर त्यानं सगळ्या 7 मिनिटाचा व्हिडिओ बघितला, 25 स्टेप्स फॉलो केला आणि पोहा एकदम चांगला खमंग झाला होता. ओके, बस असंच काही दिवस गेले. काही दिवसानंतर आणखीन त्याला पोहा खावीशी इच्छा झाली. मागच्या वेळेस मी पोहा केला होता, चांगला झाला होता, परत एकदा पोहा असाच ट्राय करायचा का म्हणून इच्छा झाली. तो बाकी अगोदर जे बघितलं होतं ते सगळं विसरून गेला. पण यावेळेस त्याच्याकडे पुरेसा टाइम नव्हता ना, त्याची बाहेर खायची इच्छा होती. मग तो काय केला, परत युट्यूब वरती गेला, हाऊ टू मेक इन्स्टंट पोहा असं टाइप केलं, सर्च इंजिन वरती जाऊन टाइप केलं युट्यूब वरच्या. तर त्याला त्या ठिकाणी शॉर्ट्स बघायला मिळाले, जे तोच पोहा 10 स्टेप्स मध्ये एकदम टेस्टी झाला होता. परत एकदा समजून घ्या, अगोदर त्याच्याकडे वेळच वेळ होता, त्याला पोहा खायची इच्छा झाली, युट्यूब वरती गेला, रेसिपी घेतला, 25 स्टेप्स मध्ये पोहा तयार केला, एकदम उत्कृष्ट झाला होता. पण आज सुद्धा क्रेविंग झाल्या, पोहा खायची इच्छा झाली, युट्यूब वरती गेला, पण आता त्याच्याकडे थोडासा वेळ नव्हता म्हटल्यानंतर त्याला फास्ट कोणता तरी छोटा व्हिडिओ बघायचा होता. तर त्याने काय केला, 25 स्टेप ऐवजी हा 10 स्टेप वाला शॉर्ट्स, 10 स्टेप्स वाला शॉर्ट्स बघितला आणि बघतो तर काय, अगोदरच्या पोह्याप्रमाणेच आजचाही पोहा सेम टेस्टी झाला होता. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही या ठिकाणी कोणती मेथड वापरणार? 10 स्टेप्स मध्ये केलेला पोहा आणि 25 स्टेप मध्ये केलेला पोहाची ते सेमच आहे. मग तुम्ही कोणती मेथड वापरणार? येस मॅम, आम्ही कोणती वापरणार? ही शॉर्ट्स बघणार 10 स्टेप्स मधलं. हे शॉर्ट्स बघून हे दोन्ही बघितल्यानंतर ते सेम येते, तर आम्ही कशाला प्रिफर करणार? येस ऑफकोर्स आम्ही 10 स्टेप वाल्या रेसिपीला फॉलो करणार. तुम्ही हेच करणार ना. मग या ठिकाणी काय होतंय, जर मी 25 स्टेप्सची जे काही रेसिपी आहे ती 7 मिनिटं बघत बसून जर करू, टाइम किती चाललं. बट मी म्हणलं यावेळेस माझ्याकडे, या व्यक्तीकडे टाइम नव्हता, तर त्याने शॉर्ट्स बघून तेच काम चांगल्या पद्धतीने केलं. मग तो काय करणार, ही मेथड करणार स्किप. तो कधीही काय करणार, या मेथडचाच वापर करून पोहा बनवणार. आता एवढ्या सगळ्यांमधनं तुम्हाला काय लक्षात आलं, मॅनेजर सुद्धा असंच असतं.
आधी काही मेथड्स आपल्या बिझनेस मध्ये वापरून बघतो, मग शेवटी त्याला कन्क्लुजन मिळतं की बाबा कोणती मेथड आपल्यासाठी बेस्ट राहील. कशी? कमी खर्चात कोणती मेथड कमी खर्चात आपल्याला जास्त फायदा मिळवून देईल, ती मेथडच मॅनेजर आपल्या बिझनेस मध्ये फॉलो करणार आणि एम्प्लॉईजला फॉलो करायला सांगणार. खूप सोपं आहे. समजलं मेथड स्टडी काय एक्झॅक्टली? डिफरंट मेथड्स असतात. आपल्याला म्हणजेच मॅनेजरला अशी मेथड निवडायची आहे ज्यामुळे खर्च कमी फायदा जास्त होईल, ती मेथडच वापरायची आहे. ओके, सगळे ट्राय करायच्या आधी मग शेवटी कन्क्लुजन काढायचं की कोणती मेथड बेस्ट असणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट वन इज मोशन स्टडी. नेक्स्ट वन इज काय? मोशन स्टडी. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. द स्टडी रिक्वायर्ड मोशन मीन्स म्हणजेच आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजे movement of an employee as well as machine while completing a particular task is very important. म्हणजेच आवश्यक गतीचा हालचाल म्हणजेच एखादे विशिष्ट काम, completing a particular task, एखादं विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या तसेच एम्प्लॉईंच्या हालचालींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. सगळ्या स्टडी एकमेकावर डिपेंड आहेत, फक्त तुम्हाला लक्षात यावं लागतं. परत एकदा काय म्हटलेलं आहे, एखादं काम कंप्लीट करायचं असेल तर आपल्या एम्प्लॉईजच्या हालचालींचा आणि मशीनच्या हालचालींचा अभ्यास म्हणजेच मोशन स्टडी आहे. म्हणजेच आपले एम्प्लॉईज कितीला कामाला येतात, किती वेळ काम करतात, कशा पद्धतीने काम करतात, कोणत्या अननेसेसरी मोशन्स मोमेंट असतात, तर सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या असतात. हालचालींचा अभ्यास करावा लागतो, मोशन स्टडी करावं लागतं. मग काय होतं, इट इज हेल्पफुल इन एलिमिनेटिंग अननेसेसरी मोशन अँड फाइंडिंग द बेस्ट मेथड ऑफ डुईंग अ पर्टिक्युलर जॉब. ज्यावेळेस आपण आपल्या एम्प्लॉईचे मुवमेंट, मशीनचे मुवमेंट कडे ऑब्झर्वेशन ठेवतो, लक्ष देत असतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की काही अननेसेसरी जे काही मुवमेंट आहेत ते आपल्याला स्किप करता येतात का, एलिमिनेट करता येतात का, टाळता येतात का, हे आपण बघतो आणि ते काम करण्यासाठी चांगली मेथड सुद्धा शोधत असतो. एक्झाम्पल सांगते म्हणजे लक्षात येईल, असं नाही समजणार. ओके, इट ऑल्सो हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द एफिशियन्सी ऑफ एम्प्लॉईज. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. मोशन टेक्निक इज युज्ड टू नो whether some elements of a job can be eliminated or their sequence can be changed for smooth flow of task. कार्याचा प्रवाह सहज व विना अडथळा होण्यासाठी काही गोष्टी काढून टाकल्या जातात किंवा काही गोष्टींचा सिक्वेन्स चेंज केला जातो किंवा सिक्वेन्स चेंज करणं गरजेचं आहे का, अशा या गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्याला मोशन स्टडी मदत करत असते. एक्झाम्पल, असं नाही समजणार तुम्हाला. बघा आता, हा आपला एम्प्लॉई आहे, तर एम्प्लॉई दिवसभरामध्ये पर्टिक्युलर दिवशी आपल्या बिझनेसमध्ये, पर्टिक्युलर म्हणजे काय, दररोजच आपल्या बिझनेसमध्ये येतो. मग एका दिवशी या एम्प्लॉईच्या सगळ्या मुवमेंट लक्षात घेण्यात आल्या. म्हणजेच एम्प्लॉई बिझनेस मध्ये आला, ही मुवमेंट केला, ही मुवमेंट झाली, ही मुवमेंट, अशा काही पर्टिक्युलर मुवमेंट कडे ऑब्झर्वेशन करण्यात आलं, ऑब्झर्व करण्यात आलं काही त्याच्या मुवमेंट. तर त्यावेळेस मॅनेजरला समजलं की बाबा दिवसभरामध्ये आपला एम्प्लॉई जे मुवमेंट करतोय त्यातली एक मुवमेंट अननेसेसरी आहे, बिनकामाची हालचाल तो आपल्या बिझनेस मध्ये करतोय, गरजेचंच नाही, डिस्टर्ब करतोय सगळ्यांना. ती जी काही अननेसेसरी मुवमेंट आहे त्याच वेळी तीच मुवमेंट एलिमिनेट करावी लागते, काढून टाकावी लागते. आणि किंवा ती मुवमेंट जास्त कामाची नसेल तर त्याचा सिक्वेन्स सुद्धा चेंज करता येतो. दोन गोष्टी व्हायल्यात. आपला कर्मचारी आपल्या बिझनेस मध्ये आल्यानंतर त्याच्या सगळ्या हालचालींचा अभ्यास केला जातो, त्याच्या प्रत्येक मुवमेंट कडे लक्ष ठेवलं जातं. ज्यावेळेस मॅनेजरला असं समजतं की त्याची ही पर्टिक्युलर मुवमेंट अननेसेसरी आहे, काहीच कामाचं नाही, बिनकामाचा हालचाल आहे, त्यावेळेस तुरंत मॅनेजर ती एलिमिनेट करू शकतो किंवा ती जी मुवमेंट आहे त्याचा सिक्वेन्स चेंज करू शकतो. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? खूप सोपं आहे. ओके,
म्हणजेच जे काही बिनकामाची हालचाल असते ती काढून टाकावी लागते. कुणाला? मॅनेजरला. सपोज समजा घरी आपण अभ्यास करायला बसलो, म्हणजेच आता आपलं संडेला समजा, फक्त गृहीत धरायला काय चाललंय आपलं, संडेला पेपर आहे म्हटल्यानंतर घरी सुद्धा समजलं की बाबा, पॅरेंट्सला समजलं की आज ऑफलाईन ट्युशन मध्ये संडेला पेपर आहे. ओके, तर आता संडेला पेपर आहे म्हटलं तर कोणत्याही पॅरेंट्सला वाटतं ना की आपलं लेकरू अभ्यास करत बसलं पाहिजे. मग पॅरेंट्स काय करणार? 2-3 दिवस ऑब्झर्व करणार. आपण अभ्यास करतोय, जेवण करतोय, टीव्ही बघतोय, खेळतोय, परत अभ्यास करतोय. मोबाईलचा वापर सुद्धा तेवढाच करतोय. काय करतोय? मोबाईलचा वापर सुद्धा तेवढाच करतोय. आपले पॅरेंट्स 2-3 दिवस ऑब्झर्व करणार, अभ्यास कसं चालू आहे, काय नाही वगैरे बघणार. पण पॅरेंट्सच्या लक्षात आलं की बाबा आपला मुलगा ऑनलाईन क्लासच्या नादामध्ये किंवा ऑनलाईन क्लासचं नाव घेऊन मोबाईलचा जरा जास्तच वापर करतोय, इंस्टाग्रामवरचे रील्स वगैरे बघत बसतोय. हे ज्यावेळेस आपल्या पॅरेंट्सला समजेल त्यावेळेस ती मोबाईल आपल्याकडनं काढून नाही घेऊ शकत. आपल्याला ऑनलाईन क्लासेस करायचे असतात, बट आपल्याला वॉर्न करणार. कसं वॉर्न करणार? या पुढे जर तू ऑनलाईन क्लास म्हणून जर रील्स बघत बसला किंवा बसलीस तर तुझा ऑनलाईन क्लास बंद करण्यात येईल, अशी वॉर्निंग आपल्याला मिळते. म्हणजेच काय करतायत, जे अननेसेसरी मुवमेंट आहे, जे आपण बिनकामाचा मोबाईल बघत बसतोय, ती मुवमेंटच आपली काढून टाकण्यात येते, एलिमिनेट करण्यात येते. मग याच्यानंतर आपण मोबाईल बघत बसू का बरं? अजिबात नाही. त्यामुळे काय होतं, तुमचं कॉन्सन्ट्रेट तुमच्या अभ्यासावर असतं, कॉन्सन्ट्रेट असता तुम्ही तुमच्या अभ्यासावरती, आणि मार्क्स सुद्धा तुम्हाला चांगले मिळत असतात. समजायले? अशा ज्या काही अननेसेसरी मुवमेंट्स आहेत त्या स्किप करणं अतिशय गरजेचे आहेत. आता एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. बघा, हा एक स्टुडंट आहे, तो अभ्यास करत बसलाय, एकदम जिज्ञासू मुलगा आहे, चांगला अभ्यास करतो. तर व्हायचं काय माहितीये का, ज्यावेळेस तो अभ्यासाला बसायचा, एका दिवशी ठरवला होता, संडेला पेपर आहे म्हणून अभ्यास करत बसला होता. 2-3 तास गेले, सारखं एकाच ठिकाणी बसून अभ्यास केला. त्याला लागली होती अभ्यास करता करता तहान. काय? त्याला अभ्यास करता करता लागली होती तहान. मग तो उठला, किचन मध्ये गेला, पाण्याचा ग्लास घेतला, पाणी पिला, परत अभ्यासाला येऊन बसला. आणखीन काही असाच वेळ गेला, परत तहान लागली, परत उठला, किचन मध्ये गेला, किचन मध्ये आई काहीतरी बनवत होती, तिथे 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं वेळ दिला, परत अभ्यासाला येऊन बसला. परत त्याला असंच थोड्या वेळाला तहान लागली, पाणी प्यायला जात होता, मध्येच टीव्ही दिसली, त्याचा फेवरेट सिरियल किंवा मूवी लागली होती, सीन होता फेवरेट त्याचा, तो तिथे तसंच बघत थांबला. मग त्याला लक्षात आलं की बाबा मी अभ्यास करत होतो, तहान लागली म्हणून उठलो होतं, पाणी पिला आणि लगेच अभ्यासाला जाऊन बसला. हा सिक्वेन्स असाच दिवसभरात चालू राहिला. मग मला सांगा, त्याऐवजी त्याने सारखं उठून पाणी घेऊन ग्लासकडे, म्हणजे पाणी प्यायला जाणं, तिथे कोणीतरी टीव्ही बघत बसणं, कोणी काहीतरी करणं, किंवा आपला मूड चेंज होणं, यामुळे त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होतो का नाही? कितीदा उठ बस करावं लागतंय, कोणीतरी मध्ये डिस्टर्ब करणार, मग परत कोणतरी आलं की, पाहुणे आले की मूड जाणार. मग त्याऐवजी त्याने अशा 2 वॉटर बॉटल्स त्याच्या या डेस्कवर ठेवले तर जमत नाही का बरं? असे त्याच्या 2 वॉटर बॉटल्स त्याच्या स्टडी टेबल वरती जर ठेवला तर त्याला सारखं उठून पाणी प्यायची गरज आहे का? पाणी पिते वेळी आई किचन मध्ये काय करायली बघायची गरज आहे का? कोणीतरी टीव्ही वरती काहीतरी सीन लागलेला आहे तो बघायची गरज आहे का? ह्या सगळ्या जे काही अननेसेसरी मुवमेंट आहेत, मोशन्स आहेत, या सगळ्या स्किप करता येतात. कशावरनं? या 2 पाण्याच्या बॉटला तो या त्याच्या टेबल वरती जर ठेवला तर त्याला कुठेच उठून जायची गरज नाही. तहान लागली की बॉटल ओपन करणार, पाणी पिणार, तिथेच ठेवणार, पण जागचं उठणार नाही. लक्षात घ्या. मग काय करायला पाहिजे? 2 पाण्याच्या बॉटला तुम्ही सुद्धा सोबत ठेवून अभ्यासाला बसायला पाहिजे. म्हणजेच उठलं की आपल्याला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेतलं पाहिजे. ज्या काही अननेसेसरी मुवमेंट आहेत त्या आपल्याला स्किप कराव्या लागतील जर आपल्याला गोल अचीव करायचा आहे तर. अभ्यास करायचा असेल तर मोबाईलचा पाहिजे तेवढाच ऑप्टिमम यूज करावा लागणार आहे.
ओके, समजलं ना? एक्झॅक्टली अननेसेसरी मुवमेंट काय असतात ते एलिमिनेट करायचे असतात किंवा त्यांचा सिक्वेन्स चेंज करावा लागतो. आता आणखी एक एक्झाम्पल सांगते. एक्झॅक्टली आपल्या बिझनेस मध्ये मोशन स्टडीचा अभ्यास कसा केला जातो आणि हे महत्वाचं आहे. मी आपल्या मराठी बॅच मध्ये पण सांगितलं होतं ओसीच्या. तर काय होतं, एम्प्लॉई आहे, मशीन वरती काम करताय एखाद्या पर्टिक्युलर टाइम घेऊन सांगायला, आय होप तुम्हाला समजत असेल. पर्टिक्युलर एका मशीन वरती तो एम्प्लॉई काम करतोय. तर मशीन म्हटल्यानंतर काहीतरी टूल्स येणारच, पकड किंवा जो काही आपला पाना पकड असतो किंवा टाईट करण्यासाठी जे काही नळबोल्ट टाईट करण्यासाठी जे काही सामान असतं ते सामान सुद्धा सोबत ठेवत असतो. मग अचानक असंच एका मशीन वरती काहीतरी खराब झालं, मशीनचं स्क्रू निघालं होतं आणि ते असं स्क्रू होतं की त्याला बार बार टाईट करावं लागत होतं. फक्त समजून घ्या, असं स्क्रू होतं की त्याला बार बार टाईट करावं लागत होतं एम्प्लॉईला. मग मॅनेजर त्या ठिकाणी आला. मॅनेजर फक्त ऑब्झर्वेशन करू लागला. कोणावरती? एम्प्लॉई वरती, की एम्प्लॉई काय आणि कसं काम करतोय मशीन वरती. तर बिचारा एम्प्लॉई मशीन चालवणार, ते स्क्रू लूज होणार, परत खालचा पकड किंवा जे काही स्क्रू टाईट करण्याचं साधन आहे, इक्विपमेंट आहे, ते टूल घेणार, टाईट करणार, परत खाली ठेवणार, परत तसंच एम्प्लॉई मशीन वरती काम करणार, थोडं स्क्रू लूज झालं की परत खालचे टूल्स उचलणार, टाईट करणार, परत टूल्स खाली ठेवणार. हा जो सिक्वेन्स आहे तो चालूच राहिला दिवसभरामध्ये. मग मॅनेजरच्या काय लक्षात आलं, हे खूप बेसिक गोष्ट आहे, समजून घ्या. जे टूल्स, हा खाली ठेवलेले टूल्स उचलायचा, स्क्रू टाईट करायचा, परत टूल्स खाली ठेवायचा, या सगळ्या मोशन मध्ये, मुवमेंट मध्ये त्याची जी एनर्जी वेस्ट व्हायली, ती एनर्जी वाचवण्यासाठी मॅनेजरने डायरेक्टली ते सगळे टूल्स उचलून एक टेबल वरती त्याला आणून ठेवून दिलं. त्याच्या बाजूलाच एक टेबल दिला, त्या टेबल वरती सांगितलं की तू सगळे टूल्स या टेबल वरती ठेव आणि तुला पाहिजे तसं वापर करून या टेबल वरतीच ठेव म्हटलं. मग यामुळे काय होतं, जो आपला एम्प्लॉई बार बार खालचे टूल्स उचलण्यामध्ये जे त्याची एनर्जी वेस्ट होत होती, तेच टूल्स त्याला साईडला हाताला, म्हणजे टेबल, उंच टेबल आणून दिलं, तिथून घेतोय, टाईट करतोय, यूज करतोय, वापरतोय आणि तिथेच ठेवतोय. त्यामुळे एनर्जी किती वाचायली. मग या सगळ्यातून काय लक्षात आलं, जे एम्प्लॉईला बार बार खाली उचलून टूल्स उचलून टाईट करून परत तिथेच ठेवावं लागतात, जी अननेसेसरी मुवमेंट होती ती स्किप करता येऊ शकते, तर ती मुवमेंटच एलिमिनेट केली, स्किप केली. त्याऐवजी टेबल दिलं, तिथून घेतो, टाईट करतो, हे करतो. मग दुसऱ्या दिवशी मशीन रिपेअर झाली की त्या टूल्सची सुद्धा आवश्यकता नसते. म्हणजेच असे जे काही अननेसेसरी मुवमेंट आहेत ते स्किप करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताल, मॅडम खालची टूल्स उचलून घेणं, बार बार टाईट करून ठेवणं किती सोपं आहे मॅडम म्हणतात, पण एकदा तुम्ही ट्राय करा, दिवसभर म्हणून वर खाली केलं तर किती कंबर दुखते. सो एम्प्लॉईज वरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून मॅनेजरला मोशन स्टडीचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं असतं. ओके, आता जे राहिलेलं आपलं फटिग स्टडी आहे, आय होप, मला वाटतं की याच व्हिडिओ मध्ये मी घेऊ, पण ठीक आहे, जाऊ दे, घेऊनच टाकू. पण एक तर स्टडी राहिलं बघा, फटिग स्टडी. फटिग स्टडी म्हणजे थकवा अभ्यास. मराठीमध्ये फटिगला थकवा असं म्हणतात. तर एक्झॅक्टली थकवा अभ्यास म्हणजेच काय? आता मॅनेजरला फटिग स्टडी काय कामाची आहे? जसं आपण दिवसभर मरमर केल्यानंतर एका पॉइंटला वाटतं की आपण खरंच लई थकलो यार, आपल्याला आरामाची गरज आहे, असं आपल्याला फील होतं ना. तसंच एम्प्लॉईजला सुद्धा फील होत असते. दिवसभर जे काम करतायत ते काम केल्यानंतर ज्यावेळेस थकतायत ना, त्यांना सुद्धा विश्रांतीची आवश्यकता असते. मग फटिग स्टडी मध्ये विश्रांती कधी द्यायची, कसं द्यायचं, किती वेळ द्यायची, कधी त्यांना कामाला परत आणायचं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास फटिग स्टडी मध्ये केला जातो. विश्रांती गरजेचं आहे हे समजलं, पण किती वेळ विश्रांती हे फटिग स्टडी मध्ये डिसाइड केलं जातं. रेस्ट इंटरव्हल किती वेळेचा असला पाहिजे हे या ठिकाणी डिसाइड केलं जातं. बघा, जनरली लॉंग वर्किंग आवर्स विदाउट सफिशियंट ब्रेक, म्हणजेच कामाच्या ठिकाणी पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास काम करून घेतलं जातं. टार्गेट प्रेशर असतं, दिलेलं टास्क कंप्लीट करण्याचं प्रेशर असतं. हेवी वर्किंग टूल असतात. हेवी वर्किंग टूल्स म्हणजेच काय? कामाच्या ठिकाणची अवजड साधने जी एम्प्लॉईजला उचलावी लागतात आणि
पुअर वर्किंग कंडिशन म्हणजेच कामाच्या ठिकाणची खराब परिस्थिती, या सगळ्यांचा परिणाम फिजिकल मेंटल स्ट्रेस म्हणजेच थकवा अभ्यास होय. म्हणजेच काय, या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक तणाव म्हणजेच थकवा अभ्यास होय. आता काय काय म्हटलेलं आहे, म्हणजेच आपल्या एम्प्लॉईजचा वर्क टाइम आहे 12 hours. हावर्स नाही, हार्स. 12 hours आपल्या एम्प्लॉईजचा वर्क टाइम आहे. सपोज गृहीत धरा, तर आपल्या एम्प्लॉईजला कंटिन्युअसली 12 hours काम करून घेतो, त्यांचा विचारच करत नाहीये. फक्त त्यांना 12 hours मध्ये फक्त 30 minutes ब्रेक दिलं मी. 12 तास काम करून घेतलं आणि अर्धा तासच वेळ दिला जेवणासाठी. हे बरोबर आहे का? अजिबात बरोबर नाही. 12 तास काम म्हणजे किमान 2 ते 3 तास त्यांना तरी ऍटलिस्ट ब्रेक पाहिजे असतं. टार्गेट प्रेशर असतं त्यांच्यावरती की बाबा दिलेलं टास्क आज काही करून कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर अवजड साधने उचलल्यानंतर आपण एखादं काम दिवाळीच्या वेळेस ज्यावेळेस आपण साफसफाई करतो किंवा नवरात्रीच्या पिरियड मध्ये ज्यावेळेस आपण साफसफाई करतो, ओझं काम आपल्याला करावं लागतं, त्यावेळेस आपण किती टायर्ड होतो, किती थकतो. आणि जर कामाच्या ठिकाणी खूप वास येत असेल, पाणी प्यायला चांगलं नसेल किंवा गरमी खूप जास्त होत असेल, अशा वेळेस सुद्धा फिजिकली आणि मेंटली स्ट्रेस जाणवतो आपल्याला. म्हणजेच हे आहे फटिग. एवढं सगळं म्हणजेच काय, थकवा. थकवाची डेफिनेशन सांगितली फक्त. पुढे काय सांगितलं, इट हॅज अन ऍडवर्स इफेक्ट ऑन द हेल्थ अँड एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉईज. या सगळ्यांचा विपरीत परिणाम आपल्या एम्प्लॉईजच्या हेल्थवर आणि एफिशियन्सीवर होत असतं. त्यांना एकदा ब्रेक द्यायचं नाही, ओझेच्या ओझे वस्तू त्यांना उचलायला लावायचे, कामाच्या ठिकाणी नुसतं घाण वास, पाणी प्यायला नाही, लाईट नाही, काहीच नाही. या सगळ्यांचा विपरीत परिणाम एम्प्लॉईजच्या हेल्थ वरती होत असतो आणि त्यांच्या एफिशियन्सी वरती. ओके, the study of fatigue and steps to reduce the level of fatigue is very important to maintain the operational efficiency of the employees. म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी, त्यांची एफिशियन्सी टिकवून ठेवण्यासाठी थकवा कमी करण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता एक एक्झाम्पल घेऊ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. हा, आलं तेव्हा आपल्या बिझनेस मध्ये एम्प्लॉईज असे खुश असतात. आता एक्झॅक्टली फटिग स्टडी काय, मी ते तुम्हाला समजून सांगायला, फक्त ते समजून घ्या. आपला एम्प्लॉईज सकाळी प्रॉपर कितीला येतो ती गोष्ट नोट डाऊन करणं. प्रत्येक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला फटिग स्टडी समजते. ओके, एम्प्लॉई आपल्या बिझनेस मध्ये कोणत्या टाइमला एंटर करतो ते टाइम रेकॉर्ड करणं किंवा नोट करणं. रेकॉर्ड करणं किंवा नोट करणं. आला आपला एम्प्लॉई आपल्या बिझनेस मध्ये, बराच वेळ काम केला. आपला एम्प्लॉई बराच वेळ काम केल्यानंतर त्याला टायर्ड कधी फील झालं, सकाळी कोणत्या वेळी आपल्या बिझनेस मध्ये आला आणि आल्यानंतर काम करून झाल्यानंतर टायर्ड, त्याला थकवा कधी जाणवला, ते नोट डाऊन करणं, ते नोट करणं किंवा रेकॉर्ड करणं. त्याला रेस्ट किती पाहिजे हे बघणं, हे सुद्धा रेकॉर्ड करणं. ठीक आहे बाबा, टायर्ड झाला म्हणून तो थकला, त्याला ब्रेक सुद्धा देण्यात आलं, तो ब्रेक किती वेळेचा होता हे सुद्धा रेकॉर्ड करणं. ब्रेक दिल्यानंतर किती वेळ ब्रेक घेऊन तो कर्मचारी परत त्याला रिकॉल व्हायला किती वेळ लागला. म्हणजेच ब्रेक मध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस त्याला टायर्ड झाला म्हणून ब्रेक देतो, त्या ब्रेक मधून किंवा तो टायर्ड झाला होता रिकॉल होण्यासाठी त्याला किती वेळ लागला, रिजॉईन होण्यासाठी त्याला किती वेळ लागला, हे सुद्धा रेकॉर्ड केलं. असं मी 4 ते 5 दिवस लक्ष ठेवू लागलं, ऑब्झर्वेशन करू लागलं. मग मला समजलं की बाबा माझा एम्प्लॉई जर 8 वाजता आपल्या बिझनेस मध्ये येत असेल तर तो 12 वाजता थकतो. 12 वाजता थकतो म्हणजे त्याला 12 ते 1 त्याला मी टाइम, 1 तास त्याला मी ब्रेक दिलं पाहिजे, इंटरवल दिलं पाहिजे.
त्याच्यानंतर 1 ला परत तो रिजॉईन होतो, मग परत कामाला लागतो, मग 4 वाजता त्याला एक छोटासा ब्रेक द्यावा लागतो, मग तो काम आटपून घरी जात असतो. म्हणजेच एवढ्या सगळ्यांमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, जो आपला एम्प्लॉई आहे कितीला येतो, किती वेळ काम केल्यानंतर थकतो, थकल्यानंतर किती वेळ ब्रेक दिली पाहिजे, किती वेळ ब्रेक दिल्यानंतर परत त्याचा माइंडसेट रिजॉईनला होईल, म्हणजे हा आता माझं ब्रेक कंप्लीट झालेला, हा मी आता कामासाठी तयार आहे, असं त्याला कधी वाटतं, त्या सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवलं, रेकॉर्ड करून ठेवलं. आणि मला लक्षात आलं नेक्स्ट टाइमला त्याला ब्रेक देते वेळी की माझ्या एम्प्लॉईला या टाइमला कंपल्सरी ब्रेक पाहिजे. यावेळेस तो थकतो, त्याला छोटा ब्रेक द्यायला पाहिजे, मग परत तो ब्रेक घेऊन कामाला लागणार. आणखीन कधी वाटत असेल तर ब्रेक देणं, म्हणजेच काय, किती वेळ ब्रेक द्यायचा हे सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने ठरवणं म्हणजेच फटीग स्टडी होय, टेक्निक ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट होय, सायंटिफिक पद्धतीने. 1 तास म्हणजे 1 तास का द्यावा लागतो याचा विचार सुद्धा करावा लागतो. समजलं का? सपोज आता हा आपला एम्प्लॉई आहे, सकाळी बिझनेस मध्ये आल्यानंतर खुश होतो, बराच वेळ काम केल्यानंतर त्याला कुठे ना कुठं वाटतं की एम्प्लॉईज नीड अ ब्रेक, आय हॅव नीड अ ब्रेक, आय नीड अ ब्रेक, जाणवतं. जाणवल्यानंतर फटीग स्टडी म्हणजेच काय, विच टाइम इज परफेक्ट फॉर एम्प्लॉईज ब्रेक, एम्प्लॉईजच्या विश्रांतीसाठी कोणती वेळ योग्य असेल, कोणती वेळ योग्य असेल हे शोधून काढणं म्हणजेच फटीग स्टडी. कसं तर फटीग स्टडी सीक टू डिटरमाइन द अमाउंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ रेस्ट इंटरवल्स इन कम्प्लिटिंग अ टास्क. एखादं काम कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, किती वेळाचा ब्रेक लागतं, किती फ्रिक्वेन्सी नंतर ते ब्रेक द्यावं लागतं, या सगळ्यांचा अभ्यास करणे होय. बाबा लई सोप्पा आहे, अतिशय सोप्पा आहे. बघा परत एकदा सांगते, एम्प्लॉई आहे, आला, कामा ब्रेकची आवश्यकता आहे, पण ब्रेक किती वेळ द्यायचा हे फटीग स्टडीद्वारे समजतं. कसं समजतं तर फटीग स्टडी सीक्स टू डिटरमाइन द अमाउंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ रेस्ट इंटरवल इन कम्प्लिटिंग अ टास्क. एखादं काम कंप्लीट करण्यासाठी एम्प्लॉईला किती वेळ ब्रेक दिला पाहिजे, किती फ्रिक्वेन्सी नंतर ते ब्रेक दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहिती होत असतात. मग आपल्या एम्प्लॉईला आपण जेव्हा गरज पडली तेव्हा त्यावेळेसच ब्रेक देतो. मग एम्प्लॉई ब्रेकचा फायदा घेतात, रेस्ट करतात, परत कामाला लागतात, त्यांची एफिशियन्सी वाढते. समजलं? आता याचं बेसिक एक्झाम्पल आणखीन एक सांगायचं म्हणजे आपल्या स्कूल्स मध्ये, आता आपण सध्या कॉलेजमध्ये आहोत, कॉलेजमध्ये तेवढा ब्रेक नसतो. स्कूल्स मध्ये तुम्हाला लक्षात असेल, आपल्याला सकाळी 10 वाजता आपण आपल्या स्कूलमध्ये जातो, 12 वाजता 10 मिनिटाचा एक आपल्याला ब्रेक देण्यात येतो. शॉर्ट इंटरव्हल राहते. किती मिनिटाचा? 10 मिनिटाचा इंटरव्हल राहते. ते आता कस काय 10 मिनिटाचा द्यावा, त्याच्यानंतर 1 तासाचा 12 ते 1 ते 2 मध्ये 1 तासाचा का द्यावा, हे कधी समजलं, ज्यांनी कोणी टाइम ठरवत होतं त्यांनी बऱ्याचदा टाइमचं ऑब्झर्वेशन केलं की आपले स्टुडंट्स कधी थकतात, काय नाही, त्यांना ब्रेकची कधी आवश्यकता असते, 10 मिनिटाची लागते का 20 मिनिटाची लागते. त्यांनी प्रॉपर अभ्यास केला, फटीग स्टडीचा अभ्यास केल्यामुळं असं लक्षात आलं की तिथून आता ते कायमचं टाइम ठरलेलंच आहे, असं लक्षात आलं की 10 ते 12 मध्ये ते स्टुडंट शिकणार, बसून राहणार क्लासरूम मध्ये, 12 ते 12:10 मध्ये त्यांना एक शॉर्ट ब्रेक असणार, त्याच्यानंतर 1 ते 2 मध्ये त्यांना जेवणासाठी आणि खेळण्यासाठी वेळ दिला जाईल, 4 वाजता शाळा सुटेल. असा पर्टिक्युलर ब्रेकचा टाइम प्रॉपर अभ्यास केल्यानंतर समजला गेला होता. ओके, तुम्हालाही समजलं की फटीग स्टडी काय. असं एक पॉइंट असते की त्यावेळेस आपल्याला ब्रेक पाहिजे असतं, फक्त मॅनेजरला एवढंच की ब्रेक किती वेळाचा असला पाहिजे आणि कधी दिलं पाहिजे, एवढंच मॅनेजरला शोधून काढायचं असते. आय होप तुम्हाला सगळे पॉइंट्स चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले असतील. जर क्लिअर झाले असतील तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की तुम्हाला खरंच या व्हिडिओचा फायदा होत आहे का. होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.